जय शिवराय, शुभ सकाळ. नमस्कार मित्रांनो, सर्व मित्रपरिवारांचे जी के मराठी शेअर मार्केट चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण काल सपोर्ट व रेजिस्टन्स म्हणजे काय आहे आणि ते कसे आपल्या चार्टवर अप्लाय करायचे याबद्दल आपण अभ्यास केला आहे. जर का आपण 12 जानेवारीचा व्हिडिओ बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद. आणि ज्या मित्रांनी 12 जानेवारीचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी नक्कीच बघा, ज्यामध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय याचा अभ्यास केला आहे आणि त्यावर कसे आपल्या चार्टवरती अप्लाय करू शकतो, तसेच आपल्याला त्याचा किती उपयोग होतो हे त्याबद्दल मी सांगितलं आहे. याबद्दल अभ्यास केला आहे आणि त्या आपल्या चार्टवर कसे वर्क करतात याचा देखील आपल्याला किती फायदा होतो हे आपण काल बघितलं आहे. तर आपण तो व्हिडिओ नक्की बघावा अशी माझी विनंती आहे सर्व मित्रांना. तसंच आता आपण आपल्या निफ्टी व बँक निफ्टी तसंच मी 2 स्टॉक्स सांगणार आहे मित्रांनो, ज्यांचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आजचे काय आहे त्याबद्दल देखील माहिती देणार आहे मित्रांनो. तर आपण आता जाऊया निफ्टीच्या चार्टवर मित्रांनो. तर आपण आता निफ्टीच्या चार्टवरती आलेलो आहे मित्रांनो. तर आता आपल्याला निफ्टीचा आजचा सपोर्ट आहे तो 23,314चा सपोर्ट आहे आणि वरती रेजिस्टन्स आहे तो 23,465चा आणि त्याच्यावरती रेजिस्टन्स आहे तो 23,560चा मित्रांनो. तर आज अंदाज आहे मित्रांनो 23,465 ते 23,314 यामध्ये निफ्टी असायला पाहिजे मित्रांनो, असा अंदाज आहे आजचा. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो. तसेच बँक निफ्टीचा आजचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघूया मित्रांनो. तर आता इथे बँक निफ्टीचा आपला सपोर्ट आहे मित्रांनो 48,264चा सपोर्ट आहे. वरती रेजिस्टन्स आहे मित्रांनो 49,100चा आणि त्याच्यावरती रेजिस्टन्स आहे 49,710चा. तर मित्रांनो कालचं म्हणजे 10 जानेवारीची आपण इथे कॅन्डल पाहू शकता 9:15ची मित्रांनो. 9:15ची कॅन्डल आहे मित्रांनो आणि तिचा सपोर्ट आपण 49,100 सांगितलेला आणि 49,100 जर का सपोर्ट ब्रेक करतं तर बँक निफ्टी खाली येऊ शकते मित्रांनो. तर हे बघा, इथे पहिल्यांदा त्याने सपोर्ट ब्रेक केलेलं होतं 9:45 मिनिटांची कॅन्डल, तिकडनं खालती आला मित्रांनो इकडे. पण पुन्हा त्याने 49,600 हा पण सपोर्ट देखील सांगितलेला. पण मित्रांनो, जेव्हा सपोर्ट ब्रेक करतो तेव्हा तिथून पुन्हा एकदा खालती जाण्याची खूप शक्यता असते मित्रांनो. तर आपण इथे बघू शकता ही 12 वाजल्याची कॅन्डल आहे, 15 मिनिटाचा चार्ट आहे मित्रांनो आणि 10 जानेवारीचा 12 वाजताची कॅन्डल आहे मित्रांनो. तिथून जो सपोर्ट हा 49,100चा ब्रेक केला आहे तिथून तो खालती आलेला आहे मित्रांनो 48,632पर्यंत आलेला आहे मित्रांनो. आणि आता याला सपोर्ट आहे खालती मित्रांनो 48,264चा. याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर मित्रांनो, काल आपण भारती एअरटेलबद्दल या स्टॉकबद्दल आपण बोललेलो होतो. त्याचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असेल तो आज मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. 1607 हा आपला सपोर्ट इथे दाखवत आहे आणि 1596 हा आपला सेकंड सपोर्ट दाखवत आहे मित्रांनो. तर आज कदाचित भारती एअरटेल हा खालती येऊ शकतो. आपला जो सपोर्ट आहे 1596 तिथपर्यंत येऊ शकतो मित्रांनो. याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो. तसेच आपण दुसरा स्टॉक बघणार आहोत मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक बघणार आहोत. बघा मित्रांनो, इथे देखील आपण आता याचा सपोर्ट आहे मित्रांनो 1238चा पहिला सपोर्ट आहे आणि सेकंड सपोर्ट आहे 1228चा सपोर्ट आहे मित्रांनो. तर आज शक्यता आहे की रिलायन्स इंडस्ट्रीचा स्टॉक हा खालती येण्याची शक्यता आहे मित्रांनो. 1238 जेव्हा देखील हा सपोर्ट ब्रेक करेल हा 1228पर्यंत तर नक्की येऊ शकतो मित्रांनो. आणि 1228चा पण सपोर्ट जर का ब्रेक करत आहे तर 1220पर्यंत जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. 1220पर्यंत हा खालती येऊ शकतो 1228 पण जर का ब्रेक करत असेल तर. आणि पहिला जो सपोर्ट आहे तो 1238 कदाचित ब्रेक होऊ शकतो मित्रांनो आणि तिथून 1228पर्यंत हा नक्की येऊ शकतो रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक मित्रांनो. तर याचा देखील तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, हे जे 2 स्टॉक सांगितले आहे त्याचा तुम्ही इंट्राडेमध्ये देखील उपयोग करू शकता. तर
जे माझे नवीन मित्र असतील त्यांना मी नक्कीच सांगू इच्छितो की त्यांनी पहिले पेपर ट्रेडवरती ट्रेड घ्यावा. आणि तर मित्रांनो, या दोन्ही स्टॉकवरती तुम्ही लक्ष ठेवा, ज्यांचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मी दिलेले आहेत. आणि पेपर ट्रेडवरती पहिले ट्रेड करून बघा मित्रांनो. तसंच या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला कोणताही गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत नाही आहे मित्रांनो. व्हिडिओ फक्त हा एज्युकेशन पर्पजसाठी आहे. जी काही गुंतवणूक तुम्हाला करायची आहे ती तुम्ही आपल्या जबाबदारीवरती करू शकता मित्रांनो. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसंच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.